राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। काल रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतल्याची माहिती मिळते। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यानंतर आता पार्थ पवार यांनी देखील भेट घेतली आहे, त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे। मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। तर काल रात्री वर्षा निवासस्थानी पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। काही दिवसांपूर्वीच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी देखील भेट घेतली होती। तर जयंत पाटील देखील भेटले होते, पण त्यांनी असं सांगितलं की आम्ही ईश्वरपूरच्या जागेसंदर्भात भेट घेतली। पण त्याच दिवशी झालेल्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर काल रात्री खासदार पार्थ पवार हे देखील वर्षा बंगल्यावर पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। काही काळ त्यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या भेटीमध्ये काही राजकीय आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं कळतंय। सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता असल्याच्या काही बातम्या समोर येत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत कोणती नेमकी चर्चा झाली या संदर्भातली माहिती अगदी थोड्याच वेळात आपल्याला मिळू शकते। राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। वर्षा निवासस्थानी काल रात्री या दोघांची बैठक पार पडली आहे। आपण याच भेटीचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, कस्तुरी, काल रात्री भेट झाल्याची माहिती आहे। जवळपास 20 ते 25 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आपल्याला माहिती आहे की 14 तारखेला मुख्यमंत्री त्यांची भेट घेतलेली होती। त्यानंतर त्याच वेळेला जयंत पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यानंतर राजकीय चर्चा जी आहे संपूर्ण राज्यात सुरू होती। सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदा घेऊन खुलासा खरं तर केला होता। त्यानंतर आपण पाहतो की काल रात्री पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, त्यामुळे नक्कीच या भेटीला मोठं महत्व आहे। पण आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार राजकीय चर्चा झाल्याची माहिती समजते। डिलिमिटेशनचं जी डील येते त्या संदर्भात पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची चर्चा केली आहे। त्याचबरोबर इतर जे सध्या जी राजकीय परिस्थिती आहे त्याबद्दल देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। बरं, धन्यवाद संदीप दिलेल्या माहितीसाठी।